स्कायवॉक ग्लास ब्रिजच्या या उद्घाटन प्रसंगी राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब, खासदार डॉक्टर हेमंत सावरा, या विभागाचे कर्तबगार आमदार भोये साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, पालघरचे जिल्हाधिकारी इंदुताई जाखड, सीओ रानडे साहेब, SP देशमुख साहेब, या इथले प्रांत अधिकारी बासुरी मॅडम, DFO साहेब, आणि ज्यांनी खरोखरच रत्नागिरीमध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये जो शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता तो बांधण्याचा त्यांनी अत्यंत चांगल्या परिस्थितीने तो पूर्ण केला होता. त्यानंतर साहेब त्यांची बदली इथे आपली पालघरला झाली. तसे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर केली साहेब, उपस्थित सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, सर्व पत्रकार मित्र, या पंचक्रोशीतील सर्व नागरिक आणि पर्यटक साहेब, खरोखरच हा दाभोसा स्कायवॉक ग्लास ब्रिज आहे. हा महाराष्ट्रातला पहिलाच एक चांगला यशस्वी अशा पद्धतीचा हा प्रयोग आहे. साहेब, आज आपण बऱ्याच गोष्टी पालघर किंवा वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा डहाणूच्या भागामध्ये बंदरपट्टीमध्ये चांगले उपक्रम राबवून चांगले वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी येत आहे, वेगवेगळे प्रकल्प येत आहेत. परंतु हा जव्हार, मोखाडा, तलासरी, पालघरच्या डहाणूचा पूर्वपट्टा, पालघरचा पूर्वपट्टा, वसईच्या पूर्वपट्टा, वाडा, ही जी तालुका आहे ही अजूनही मागासलेल्या स्थितीमध्ये. या ठिकाणी उन्हाळा, दिवाळी संपल्या या ठिकाणी मिळेल ते सामान, मिळेल ते वाहन घेऊन साहेब इकडून 4 ते 5 लोक जातात, परंतु येताना तिकडून मात्र 2 ते 3 लोक परत येतात. अत्यंत घाणेरड्या अवस्थेमध्ये MMR एरिया जो आहे महानगरपालिका क्षेत्र, त्या ठिकाणी ते लोक काम करतात रोजगाराच्या निमित्ताने. वीट भट्टीचे असेल किंवा अन्य काही जी कामं असतील, मिळेल ते काम करतात. आणि अशा ज्या विदारक परिस्थितीमध्ये हा विशेष करून जव्हार एरिया, त्याही पेक्षा जव्हार आणि मोखाडा अजूनही कुपोषण शासनाच्या माध्यमातून खूप कमी, म्हणजे मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अजूनही कमी अधिक या ठिकाणी कुपोषण हे डोकं वर काढतात. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये इथल्या स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून इथल्या प्रशासनाला माझी विनंती आहे की हा दाभोसा स्कायवॉक जो ग्लास ब्रिज आहे या ठिकाणी प्रामुख्याने इथल्या स्थानिक लोकांना ही दुकानं म्हणा किंवा अन्य काही सुख सुविधा आहे या ठिकाणी कलेक्टर मॅडम आपण त्यांना दिलं पाहिजे. बऱ्याचदा काय असतं, गाव आदिवासी आणि नाव दुसऱ्याचेच असतं. त्यामुळे प्रामुख्याने या ठिकाणी एक रोजगाराच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ह्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे. या ठिकाणी लेंडी धरण असेल, खडखड धरण असेल, अन्य काही छोटी मोठी धरणं आहेत. त्या ठिकाणी राजूरच्या धर्तीवरती होमस्टे काय म्हणतो, होमस्टे अशा प्रकारची संकल्पना त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण या जव्हार मोखाड्याला पर्यटनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे. परंतु ज्या पद्धतीने त्याचं ते काम म्हणा किंवा त्याचा दर्जा म्हणा तो पाहिजे तसा नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरवर्षी त्याला परत आपल्याला निधी द्यावा लागतो. आणि म्हणून ती परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवू नये आणि म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाला सुद्धा त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. की जास्त वेळ न एवढं वेळ न घेता नाईक साहेब, तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. कारण आपण गाडीत येत असताना आपण चर्चा केली की या ठिकाणी तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या कम्युनिटीचा याचा विचार न करता तो अडचणीत असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे. तरच आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यावर आपण ठसा उमटवण्याचा आपण प्रयत्न करतो. अन्यथा त्या लोकप्रतिनिधीला काही अर्थ नाही तसं. आणि खरोखरच आपण या दाभोसा स्कायवॉकचं ग्लासचं ब्रिजचं आपण उद्घाटन करून
निश्चितच इथल्या आदिवासी बांधवांना आपण दिलासा देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल प्रशासन आणि सगळ्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.